नमस्कार मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लेखी परीक्षेच्या संदर्भात एक अधिकृत पत्रक जाहीर झालेले आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षेची तारीख, निवड प्रक्रिया आणि सिलेक्शन झाल्यानंतर पगार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। तसेच हे आर्टिकल मिळवण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करा आणि तसेच आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा। तर बघा, लेखी परीक्षेची तारीख, ज्या उमेदवारांनी शारीरिक चाचणी त्यांची पूर्ण झालेली आहे त्यांची लेखी परीक्षा जी आहे ती 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रस्तावित आहे। आता लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती 1:10 या रेशोमध्ये या प्रमाणात तयार करण्यात येत आहे। म्हणजेच एका जागेसाठी 10 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल। ही माहिती सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, जळगाव, बीड अशा अनेक जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांना कळवण्यात आलेली आहे। आता याचं नियोजन काय करायचं आहे, तर आता तुमच्याकडे परीक्षेसाठी नेमकी तारीख आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाचे रिव्हिजन प्लॅन बनवू शकता। 1:10 प्रमाण असल्याने स्पर्धा कडक असणार आहे, त्यामुळे लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे अनिवार्य आहे। ज्यांची नावे जे एक्सेल फॉर्मॅट लिस्टमध्ये येतील, म्हणजे जे पात्र यादीत येतील त्यांनाच ही परीक्षा देता येईल। 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत या याद्या तयार करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आता पद माहीत असेल तुम्हाला, पोलीस शिपाई, कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस शिपाई SRPF मध्ये। याची जबाबदारी माहीत असेल तुम्हाला, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे आणि जनतेचे रक्षण करणे ही मुख्य जबाबदारी असते। 7व्या वेतन आयोगानुसार पोलीस शिपायांचे मूळ वेतन साधारणपणे 21,700 ते 69,100 लेवल S7 च्या दरम्यान असतं। इन हँड सॅलरी जर पाहिले त्याच्यामध्ये DA, HRA सर्व काही मिळून साधारणपणे 32,000 ते 38,000 दरम्यानचा जो पगार आहे इन हँड तुम्हाला मिळू शकतो। तर मित्रांनो, अभ्यासाला लागा। मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयावर जास्त भर द्या। या भरती बाबतची प्रक्रियेबद्दलची अधिकृत अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। तुमचे जे काही प्रश्न असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। बाकी सगळे इम्पॉर्टंट लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, चेकआउट करा विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।